क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माळी समाज मंडळ ठाणे आणि महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुष समानतेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केलं. महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच यावेळी आदर्श शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. यासोबतच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याचं वाटप उपस्थितांमध्ये करण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक पद्धतीने करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह इतर नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे प्रमुख पत्रकार प्रफुल्ल वाघोले, माळी समाज मंडळ ठाणेचे अध्यक्ष धर्मेंद्र बागुले, सचिव लोकेश घोलप तसंच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं. समारोपाच्या वेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वात पहिले तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा असेल, त्याचबरोबर या इकडे महात्मा फुलेंच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग समाजाचा ठाण्यामध्ये राहत आहे. आणि अनेक वर्ष या इकडे कार्यक्रम हे जयंतीनिमित्त होत असतात. आज या इकडे शिक्षकांचा सत्कार होत असताना वर्षभर ठाण्यामध्ये शैक्षणिक साहित्य हे ठिकठिकाणी त्याचं वाटप होणार आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो विचार, जो वारसा महात्मा फुलेंनी सर्वांना दिलेला आहे, तो जपण्याचं काम आज सर्व त्यांच्या अनुयायांकडनं होतं. याचा निश्चितपणे एक आनंद आणि अभिमान आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सावित्रीबाई किंवा थोर पुरुषांची माहिती वगैरे याची जनजागृती करणार. निश्चितच येणाऱ्या पिढीला याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटत असताना त्यांचे विचार आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंचं कार्य, सावित्रीबाईंचं कार्य हे लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनाने मंचाच्या माध्यमाने निश्चितपणे कार्यक्रम होईल.